तुम्हाला वाटत असेल की बियर पिल्यामुळे मुतखडा पडू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर गणेश चौगुले, मूत्ररोग तज्ञ, जय रॉनर्स हॉस्पिटल. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि कित्येकांना प्रश्न पडतो की मी रोज पाणी किती द्यावं. आपण किती पाणी प्यावं असं फिक्स प्रमाण नाहीये. जर एखादा माणूस शेतकरी आहे आणि घाम गाळत असेल तर त्याला नक्कीच एखाद्या एसी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसापेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. आपण आपल्या लघवीच्या रंगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लघवीचा नॉर्मल कलर हा फेंट पिवळा असा असतो, पण तो जर खूप डार्क व्हायला लागला तर आपण ओळखायला पाहिजे की आपल्या क्षालात पाण्याचं प्रमाण कमी पडायला लागलं. त्यामुळं आपली लघवी पांढरी पाण्यासारखी असावी एवढं आपलं पाण्याचं प्रमाण पाहिजे. फक्त पाणीच पिणं असं काही कंपल्सरी नाहीये. तुम्ही कुठलेही नैसर्गिक पेय जसं ताक, सरबत, कोकम, नारळ पाणी या माध्यमातून सुद्धा आपल्या शरीराची लिक्विडची पाण्याची गरज भागवू शकता. अति पाणी पिणं सुद्धा चांगलं नाही. खूपच पाणी एखादा माणूस प्यायला लागला तर त्याला वारंवार लघवीला जाणं हा त्रास सुद्धा सुरू होतो. या पातळ पदार्थामध्ये आपण प्रकर्षानं बघितलं पाहिजे की आपण सॉफ्ट ड्रिंकचा वापर टाळला पाहिजे. जे काही कार्बोनेटेड पॅक्ड सॉफ्ट ड्रिंक आहे त्याच्यामुळे शरीरात ऑक्झॅलेटचं प्रमाण वाढू शकतं आणि मुतखड्याचा प्रकार होऊ शकतो. तसंच काही पेशंट विचारतात, लोक विचारतात की आम्ही बियर पिऊ का? तर बियर पिण्याची काहीही गरज नाहीये. त्याची सवयच लागू शकते, पण त्याच्यामुळे किडनीला काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की बियर पिल्यामुळे मुतखडा पडू शकतो तर हा पूर्णपणे चुकीचा समज आहे.